हे नीट ऐका. ओळख तो आवाज, ओळख ती खून. आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून. तो हळुवार येईल आणि कानात सांगेल जाऊन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्र हो, आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही. तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पुनर्पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा त्या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपला नम्रपणे प्रयत्न असावा. मित्रांनो, असेच स्वामी संदेश व ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझे तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमचे यातून काही चुकते तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून माझ्यावर घाला. मित्रांनो, असे तुम्ही स्वामींशी दररोज म्हटले पाहिजे. ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा, ज्याच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करते, हे तितकेच खरे आहे. नाम घेतले की संकट येणार नाहीत. पैशांचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने नक्कीच मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नाम जप तुम्ही करत राहिला पाहिजे व नामस्मरणाने आपल्याला भरपूर ताकद मिळेल एवढे लक्षात राहिले पाहिजे. स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वानुभवातून शिकलेल्या भरपूर गोष्टी आपल्याला आठवतात. त्या म्हणजे स्वामी सेवत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेत असतात. ते आपल्याला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करून देत असतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचं आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत कधी. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवा व नामस्मरण तुमचं चालू ठेवा. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ही कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कुणी तुमच्या घरी भुकेला आलं तर त्याला भुके पाठवू नका, त्याला पूर्णपणे जीव घालून पाठवा. म्हणून तुमच्याशी, तुमच्या पाठीशी कायम स्वामी समर्थ नक्कीच उभे असतील. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांचा कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू देऊ नका. त्यामुळं आपण कोणाचं वाईट विचार करू नका व चित्तू नका. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. एवढं मात्र खरं आहे, प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर करायला शिका व तो केलाच पाहिजे. मान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दाचा जपून वापर केलाच पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर आणि तितकंच निरागस मन, आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसू शकत नाही. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवा. तुझी कोणतीही अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग, मी एका क्षणात ती दूर करेन. हा माझा शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी समर्थ आपल्याला म्हणत असतात.
चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरी नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होते. चला मग दिवसाची सुरुवात या दिव्य मंत्राने करूया. म्हणून दिवसाची सुरुवात ही नेहमी तुम्ही जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राने केली पाहिजे. स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करू, बाळा तुझी मर्जी. जिभेवर ताबा ठेवू नको नको ठेवू ही तुझी मर्जी, पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी सांगतात की तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, तू इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात. बघ तुला जमतं का? तू सोवळ ओवळ मान किंवा नको, माणूस हक्क तुझा, हे सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे व्याचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला जमतं का? तू 11 माळा जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सावड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे, शोधून बघ तू मी दिसतोय का तुला. हा लक्षात ठेव. मित्रांनो, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. स्वामी आपल्यावर कायम लक्ष ठेवून आहेत. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तींबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करावी. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही, कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. वाहतो तो झरा आहे आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. कुणाला वाचून कुणाचे काहीच अडत नाही. जे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच तर जीवन असे म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगाचे हे हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. म्हणून आपण आज आनंदाने आणि हसत खेळत जगले पाहिजे. मित्रांनो, स्वामी समर्थाला आपण भरपूर छान कविता ऐकूया. शोधण्या जागलो आशेचा तारा, नच जमला भगवंताचा इशारा. अशक्य समजणे लीला आपुली, मनुष्य निव्वळ कलसूत्री बाहुली. मालपिता मानस पूर्तीचे कारणी, सर्वस्वे शरणांगद भजतो चरणी. जगती गुरुदेव साक्षात संजीवनी, उत्कर्ष पद दासा लाभतो जीवनी. दृढ विश्वास कोरला भक्त अंतरात, रक्षती भाविकास सदा जीवनात. सरतात चिंता सन्मार्गास दावेती, स्वर्गीय अमृतासम गुरुराव महती. सेवकास सत्वरी तारण्यास यावे, कर्ममार्गी गुरुराव पाठबळ असावे. अशक्य साधने कृपेविन प्रगतीस, वरप्रसादिक संधी लाभो प्रयत्नास. जनमानसी मिळावा योग्य सन्मान, जन्मदात्या मनी सार्थकी समाधान. गुरुदयेने उन्नती लेकराची साधावी, गुरुमूर्ती नेत्राकरणी सदैव वसावी. हेच आपण स्वामी समर्थांकडे मागणं घातलं पाहिजे. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशी काही बोलू नये. अशा वेळी डोळ्या आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. त्यामुळे नामस्मरणात तुम्ही भरपूर दाद दिला पाहिजे व नामस्मरण भरपूर वेळेस केलं पाहिजे. मित्रांनो, स्वामींकडे एकच प्रार्थना करा, हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो ना, तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते. हे आणि आई, तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातून बाहेर काढते. हे गुरु राया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची दौलत आहे. हे माऊली, असेच आम्हा बालकांवर प्रेम कर, आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर
कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही, हेही तितकंच खरं आहे. जवळजवळ 100 वर्षापूर्वी अक्कलकोट येथे एक दैवी विभूती प्रकट झाली. एक पंचभौतिक देहाशिवाय याच्याजवळ दृष्ट अशी कोणतीच वस्तू नव्हती. नाव नव्हते, गाव नव्हते आणि मातापित्रे कोण यांचाही पत्ता नव्हता. अशा या विलक्षण विभूतीला सत्पुरुष म्हणावे तर शिष्यमान्य संकतेच्या पलीकडे ही विभूती वावरताना दिसे. असत्यपुरुष म्हणावे तर ते त्याहूनही कठीण. देही असले तरी कठीण देहभावात असतं असं तर कधी नसतं. विरक्त म्हणावे तर त्यांच्या मुखातून गोरेग रूप तुझे ही अस्सल शृंगारिक लावणी ऐकू येत असे. आसक्त म्हणावे तर ते त्याहूनही कठीण. बाल म्हणावे तर प्रौढ आणि प्रौढ म्हणावे तर बालाहून बाल. अशा परस्पर विरुद्ध गुण सामुच्याने विलसणाऱ्या या विभूतीला मग लोक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ या नामविधीना ओळखू लागले. मित्रांनो, याच प्रकारे स्वामी समर्थांचे नाव लोक घेऊ लागले. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो व आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि ते आपल्याला कधी सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. एवढे लक्षात ठेवा, चिंता ही कोणाला भेडसावत नाही. आम्ही चिंतेच्या अधीन आहोत. आम्ही चिंतेच्या अधीन नसून तर चिंता आम्हाला शिवणारच नाही. मग यासाठी काय करायला लागेल? यासाठी चिंतामणी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली की मनी राहतो आणि मनी कोणाच्या हातात आहे तर आमच्या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचं नाव घेतलंच तर चिंता नक्कीच निघून जाईल आणि मनी राहील. आणि मग तो मनी त्यांच्या हातात, तो हात जर आपल्याला डोक्यावर आला तर चिंता संपलीच समजायचं. मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी सहस्रनामाची गरज आहे. प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तूप घातलंच पाहिजे. त्यामुळं भरपूर काही रोग आणि भरपूर काही गोष्टी या सॉल्व्ह होतील. मित्रांनो, स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकीन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल. मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष जगो ही तुमची इच्छा आहे. माझी तर एकच इच्छा आहे की ओठांवर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी थकू नयेत व मी दान धर्म केलाच पाहिजे. स्वामी महाराज प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. महाराज आपल्याला लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. त्यामुळे भरपूर काही माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. रात्री झोपी जाताना तुम्हाला जो विश्वास असतो की उद्याचा सूर्योदय मी पाहणार आहे, तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त विश्वास सद्गुरू वचनावर आणि त्यांनी दिलेल्या नामावर आणि त्यांनी सांगितलेल्या उपासनेच्या शक्तीवर ठेवायला हवा. विश्वास हा तोंडाने बोलून सिद्ध होत नाही, तर प्रसंग पडला असता त्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही आल्या प्रत्येक संकटाला किती धीराने तोंड देता यावरून तो विश्वास दिसून येतो. दररोज थोडा थोडा अभ्यास करणाऱ्या मुलाला परीक्षेची भीती वाटत नाही. रात्री जागून अभ्यास देखील करावा लागत नाही. थोडीशी जास्त तयारी करून तो परीक्षा उत्तम रीतीने पास होतो. तसेच दररोज थोडी थोडी नियमाने उपासना करणाऱ्या सद्गुरू दासाला कधीच प्रसंगाची भीती वाटत नाही. थोडी जास्त उपासना करून तो त्या प्रसंगातून निभावून जातो. मुळात संकटाला माहीत असते यांच्याकडे जाऊन उपयोगच नाही. हा तयारीचा दास आहे. त्यामुळे ते नित्यनेमाने उपासना करणाऱ्या दासाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही व ते लांबूनच पळून जातात. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संतपणा व खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिर व गतिहीन दिसते. तसेच स्वत्वाचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर असते अस्तित्वच उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे, परावर्ती जीवनाची चमक व परप्रकाशीपण उरते. अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्वच फक्त सद्गुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे हीच त्याग या स्थितीची अवस्था आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामींचे बोधवचन आहे. समस्या कोणतीही असू दे, तार्किकदृष्ट्या जरी तिचे समाधान दिसत नसेल तरी जिथे तर्क संपतो तिथे अतर्क्य अवधूत स्वामी समर्थ रायांची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रश्न व प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहणे आहे. बघा,
निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाते. मित्रांनो, साक्षात नमन हे माझे श्री स्वामी समर्था. भक्ती करता मनोभावे स्वामी समर्था नमो नमा. प्रथम नाव ते स्वामी, दुसरे समर्थाय ते, तिसरे ते कृपा सिंधू, चौथे अवधूताय ते, पाचवे ते निर्गुणाय, सहावे त्रिगुणात्मक, सातवे ते चिंतनाय, आठवे गिरिजापती, नववे ते अन्नदाय, दहावे ते विश्वव्यापक, अकरावे मुळाय, ते बारावे अक्कलकोट वसे. स्वामी नावे अशी 12, तिन्ही संध्या म्हणे नर, भिवू नकोस म्हणे स्वामी मी तुझ्या पाठीशी असे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, मोक्षार्थ्याला मिळे गती, प्रपंचकाला परमार्थ आणि भक्त्यार्थ्याला अमरत्व. जपे श्री स्वामी समर्थ श्रोत, लाभते निश्चित हे फळ, नामस्मरण पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. महाराजांनी रचलेल्या झाले संपूर्ण श्रोत हे, जनकल्याणासाठी पठवण्यात आनंदे व अनुवादिले. हे लक्षात ठेवा, हे तुम्ही श्रोत म्हणले पाहिजे व या श्रोतामध्ये एवढी ताकद आहे की म्हणल्याबरोबर आपल्याला एनर्जेटिक फील होतं. मित्रांनो, स्वामी म्हणत असतात, बाळा तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहे. एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. राग आणि अहंकार जरा बाजूला सार. तुझा संसार तुला पुन्हा मिळेल. मी तो तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस तेव्हा माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न वागताही कळतं. मित्रांनो, मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो असे स्वामी म्हणत असतात. माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी देईन. विश्वास ठेव. भेऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचे कोणी नाही, त्याचा आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश देणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकणारे स्वामीच आहेत. जो घडणार आहे त्याला उचलणारे स्वामीच आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामीच आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामीच आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामीच आहेत. सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहेत. म्हणून स्वामींच्या चरणात साक्षात नमस्कार. मित्रांनो, या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्य असावी लागते आणि ते पण परब्रह्म समोर बसणे सोपं नाही. म्हणूनच पूर्व पुण्य होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामीराजाच्या भेटी. अंतिम सत्य म्हणजे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ. बसता उठता चालता बोलता मुखी असते स्वामी समर्थांचे नाम. कुणीही अडवले तरी धावून स्वामी करतील त्याचे काम. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, ते तुमची सर्व कामे मार्गी लावतील. काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, गुरु माऊली आहेत ना मार्गदर्शनाला. जरा का थोडेही भटकणार, माऊली लगेच डोळे वटारणार. हाताशी धरलंय आपल्याला, हाय का किंमत आणि हिंमत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला. अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्या लेकराला, तसा गुरु माऊलीचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीतरी गोष्टी केल्या व तुम्ही काहीही करत राहिले तरी तुम्हाला स्वामींच्या चरणाशी जावेच लागेल. त्यामुळे स्वामी नामाचा गजर तुम्ही केलाच पाहिजे. झालेल्या गोष्टी विसरून जातानाच आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आलेच पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते. त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे. हसणे खेळावे, लहान मुलात मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे, पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला त्याचाच जन्माचे सार्थक झाले असे मी मानतो. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतो. भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो. परिस्थिती आड येत नाही, ती व्यसनाच्या आड कुठे येते. अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे. तोच करता आपण काहीच करीत नाही अशी भावना ठेवावी, म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही भगवंतापासून दूर नाही, भगवंत तुमच्यापासून दूर नाही. फक्त आड येते ते म्हणजे नामस्मरण. तुम्ही नामस्मरण करा, त्यात सर्व काही आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे.
अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरुरी आहे. त्यामुळेच स्वामींच्या चरणी देखील जाणे जरुरी आहे, कारण तुम्ही नामस्मरण कसे केले पाहिजे हे देखील जाणणे जरुरी आहे. तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच, तेव्हा स्वास्थ्य बिघडून नाही यायला आपली इच्छाच नाहीशी करते. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू, हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठे कुठले दुःख. जे झाले ते होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता करणे आहे. आपण करते नाही असे मानणे, याला अखंड भगवंतस्मरण पाहिजे व त्यासाठी नावस्मरणही देखील पाहिजे. परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना, मग तू प्रपंच अति दक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतोय ते औषध घे, जे तुला सर्व रोगातून मुक्त करेल. आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम आहे. त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा व त्या नामाप्रमाणे चाला. गुरुच आश्रमात देव भेटणार नाही असे म्हणेल त्याचे खरे मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला वार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावेत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे. अपर्ण बुद्धीने सर्व कर्मे करावीत. ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे. वाईट लोक समाधानात दिसतात पण खरे ते तसे नसतात. वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्या वाचून राहत नाही. उगीच उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा असे म्हणतात. मित्रांनो, रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडवापणाबद्दल तासनतास निरूपपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो ना, तसे तिथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले आहे. याचे कारण हेच आहे की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोख उद्या उदार अशी पाटी लावतात, त्याचप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उदार अशी वृत्ती ठेवावी. त्याचा आनंद नामात टिकेल. त्याचा नित्य दिवाळीच आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे चालत राहा. ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे. माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही. जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही. सर्व काही देता येते दान, पण उर्वरित राहतो अभिमान. आग्रह आणि हट्टीपणा हेच अभिमानाचे लक्षण. कर्तेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाणं. प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याची खून जाणणे. मी माझेपणाचे जोपर्यंत दडपण जाणं तोपर्यंत नाही तुझ्या समाधान. शोक चिंता भीती आशा तृष्णा या सर्व रामकर्ता म्हटल्याने नाहीशा होत असतात. स्वामींचे नामस्मरण घेतल्याने खरंच त्या नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाही त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे. तरी आजपासून या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि स्वामी सगळं करतात ही भावना दृढ करा. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतर समाधानाकडेच असते. ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल तर आणि ते त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर एका नामानेच. म्हणून नामस्मरण नक्कीच करा. आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठी, आणि पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाच्या म्हणजेच परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे आणि पुढे चालत राहावे. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त करण्यासाठी व होण्यासाठी नाम घ्यावे लागते. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. पण आपण भगवंताचे झाल्यास सुखी होतो. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून मी समजणार नाही. परमात्माचा आनंद अखंड मिळावा
मी त्याचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण तुम्ही नक्कीच केले पाहिजे. तुम्ही खरंच पुढे जाल. सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं, ते भरभरून जगायचं असतं, पण सुरुवात कधी करायची याचं उत्तर सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते. म्हटलं चला सुरुवात करू, स्वतःसाठी जरा जगून बघू, पण कर्तव्याच्या डोळ्यापुढे नंदी बैल हा लागतो झुलू. आता संपेल मग संपेल, जबाबदारीचं ओझं हटेल, उडण्यासाठी माझं आभाळ मी स्वतःच तयार करेल. दिवस असेच सरत राहतात, वृद्धत्वाकडे झोकत राहतात. बकेट लिस्ट वाढवा, वाढत्या पलीच्या इच्छा घुसर होतात. डोळ्यासमोर निरख आकाशहृदयाचे सागर कल्लोष चितेवरती. पौडल्यावर आयुष्याचा संपतो हिशोब घेऊन. काहीच आलो नव्हतो, मागे काहीच उरलं नाही, इथलं संचित इथेच संपलं आणि शून्यामधून शून्य गेलं. असे ठेवा, म्हणजे तुमच्या आयुष्याला काहीच वळण राहणार नाही व तुम्ही एकदम निथळपणे आयुष्य जगून या जन्मातून मुक्त व्हाल. आत्मा हा समुद्र आहे, तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्याच्या योगाने विरक्त उत्पन्न होते, आणि तिचे वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, तो संतग्रंथ उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवंत हे ग्रंथ वाचून सदोदित त्याचे मन करणे आणि स्वामींचे चर्यमामृत वाचणे हेच फार जरुरीचे आहे. त्यांचे ईश्वर प्रेम उत्पन्न होते. आणि तुम्ही कोणाचीही भक्ती करा, फक्त ती प्रेमाने आणि निर्मळ मनाने करा, ती नक्कीच भगवंताच्या चरणी अर्पण होते व भगवंत त्याच्याकडे लक्ष देतात. हे तेवढंच खरं आहे. मित्रांनो, आपण जगामध्ये व्याप वाढवतो, तो आनंदासाठीच वाढवतो. आपण आनंद मिळवण्यासाठी भरपूर गोष्टी करत असतो व दररोज आपण कामाला जात असतो, पण त्या आनंदानेच आपल्याला आनंद मिळतो का हो, हे तुम्ही याचा कधी विचार केला आहे का? त्याने आपल्याला आनंद मिळतो खरा, पण तो पुरेपूर तेवढा नसतो. आता कलीमातच चालला आहे, त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वास्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची खास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. एवढं लक्षात ठेवा. एवढं नामामध्ये ताकद आहे, त्यामुळे नामाची ताकद ओळखायला शिका. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्याला स्वतःलाच करायला पाहिजे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो. त्यामुळं तुम्ही अशा प्रकारे नामस्मरण करा की दुसऱ्याच्या नजरेत येणार नाही. असे नामस्मरण केल्याने लवकरच तुमचे नामस्मरण हे स्वामींपर्यंत पोहोचेल अशी मी आशा बाळगतो व स्वामींचरणी तुम्ही सर्व सुखी राहोत अशी आशा बाळगतो व अशी स्वामींचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, नामस्मरण त्यामुळेच घेतले पाहिजे व नामस्मरणाने आपण जीवनात सुखी होऊ हा विश्वास तुम्ही मनात ठाम करायला हवा. मित्रांनो, स्वामींचे नामस्मरण आणि चोळाप्पांनी केलेली त्यांची सेवा यामुळे चोळाप्पांचे भरपूर पुण्य त्यांच्या कामी आले आणि स्वामी चोळाप्पांच्या घरी वास्तव्यास आले व स्वामींचे नामस्मरण केल्याने चोळाप्पाला भरपूर काही पुण्य प्राप्त झाले. त्याचीच गोष्ट आपण ऐकून घेऊया की स्वामी चोळाप्पांच्या घरी कसे वास्तव्यात आले. स्वामी पुराणिकांच्या घरी आले म्हणून सर्व मंडळी पुराणिकांच्या घरी आली. पुराणिकांची पत्नी नीराबाईने त्यांचे आनंदाने स्वागत केले व बशीत लाडू आणून दिला. पुराणिकांनी तो स्वामींना खाल्ला. त्या अभयंताची भाग्य कुंडली उजळली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेथून स्वामी जवळच्या गणपतीच्या मंदिरात गेले. तेथेही लोकांच्या झुंडी दर्शनास येत होत्या. त्या गर्दीत स्वामी आपल्या चोळाप्पा नावाच्या परमभक्ताला शोधत होते. चोळाप्पा कुठे दिसत नाही म्हणून तेथील रखवालदाराला त्यांनी विचारले, इथे चोळाप्पा कुठे राहतो? इतक्यात त्यांना चोळाप्पा दिसला व त्याला अरे चोळ्या इकडे ये असे म्हणून त्याला मागील जन्माची ओळख दिली. तेव्हा चोळाप्पाने त्यांच्या घरी येण्यासाठी विनंती केली. लोकोंद्वारा करणे भाग पडले प्रकटणे, फिरूनी नाना तीर्थस्नाने, शेवटी आले अक्कलकोटस ग्रामे, निरंतर राहुनी तेथे अनंत लीला दाखविती असे स्वामी म्हणत असतात. व श्री स्वामी चोळाप्पांच्या बरोबर त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांना स्नान घालून त्यांचे जेवणाचे ताट आणून दिले. परंतु महाराज जेवत नाहीत व काही बोलत नाहीत असे पाहून त्याने स्वतः त्यांच्या हाताने भरवले. इथूनच त्यांच्यात गुरुभक्ताचे नाते सुरू झाले. काही काळ ते चोळाप्पाच्या घरी राहत होते. अनेक लोक दर्शनाला
दररोज दर्शनाला येत असत. त्यांना कौतुकाने महाराज सांगत असत की यांचे व आमचे सत्पजन्माचे पिता पुत्रांचे नाते आहे. गावोगावी होऊन भक्त मंडळी त्यांच्या दर्शनाला येत होती. त्यांची तेजोमय कांती पाहूनच भक्त मंडळी भारावून जात असत. सर्वजण चरणावर डोके ठेवूनच त्यांचे दर्शन घेत. परंतु महाराजांच्या मनात एखाद्याला दर्शन देण्याचे नसेल तर पायावर डोके ठेवण्याच्या सुमारास महाराज त्याला ओरडून चल हट असे म्हणून मागे ढकलत. तो घाबरून मागेच पडे. विशेषतः पापी लोक, जारणी स्त्रिया, चोर इत्यादींना ते मनापासून ओळखत असत. त्यामुळे असे लोक त्यांना घाबरतच त्यांचे दर्शन घेत असत. कारण सर्वांच्या देखत महाराज त्यांच्या कृत्याची उघड झाडणी करीत, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो. अक्कलकोट येथे आल्यावर महाराज नेहमी एक अभंग म्हणत असते, तो म्हणजे पंढरीच्या लोका किती मारू हाका, तेथे माझा सखा पांडुरंग. अक्कलकोटला येण्याचे कारण त्यांच्या त्या वेळच्या भक्तांच्या समजले जाते असे की महाराज ते दत्तावतार आहेत व अक्कलकोटाजवळच गांगनापूर येथे दत्तस्नान आहे. श्री नृसिंह सरस्वतीच्या तेथूनच आपला अवतार संपविला होता व स्वामी समर्थ हे त्यांचाच अवतार होते. स्वामी रागावले असता डोक्याचे पागोटे काढून लांब फेकणे, शिवाय देणे असे अनेक खेळ रागाच्या भरात करीत असत. त्यांच्यापुढे कोणी काही बोलण्याची किंवा त्यांच्या हुकुमाची अवज्ञा करण्याची कोणीच हिंमत नसते. अक्कलकोट हे शेवटपर्यंत महाराजांचे वसतिस्थान होते. तेथे ते सुमारे 20-22 वर्ष होते. अक्कल असे खुदा पहिचाना, याचप्रमाणे महाराज हे देव आहेत हे तुम्ही आकलेने ओळखावे, हे स्वामींनी शब्दाने न सांगता कृतीने भक्तांना दाखविले. महाराज चोळाप्पाच्या घरी देवच बनून राहिले. चमत्कारा वाचून नमस्कार अशी म्हण आहे ती खरी आहे. चोळाप्पाच्या घरी महाराजांनी अनेक चमत्कार केले व त्यांच्या घरी ते वास्तव्यास राहिले, म्हणून मागच्या जन्मीची गाठ त्यामुळे ते चोळाप्पांवर खूप प्रसन्न झाले. करते संतवाणी भक्ताचा उद्धार जनी, म्हणून भक्तवाणी तुम्ही कराल व नामस्मरण ठेवाल तर तुम्हाला देवही भेटायला येतील. चोळाप्पांच्या घरी स्वामींची अगम्य लीला होती व ते खूप काही लीला करीत होते. चोळाप्पाच्या कुटुंबातील एक सदस्य बनून महाराज तेथे राहिले होते. प्रथम महाराजांनी अनेक प्रकारे त्यांच्या मंडळींना त्रास दिला. घरात पैशाची चणचण असताना घरातील भांडी विकून चोळाप्पाने सर्व मंडळींचा उदरनिर्वाह चालवला होता. पुढे मालोजी राजांनी घरात शिदा पाठवण्यास सुरुवात केली. तेव्हा महाराज त्यांच्या घरी न जेवता इतर भक्तांच्या घरी जेवू लागले. तोपर्यंत घरात अनेक प्रकारचा त्रास चोळाप्पाने अनुभवला होता, परंतु त्याने महाराजांचे चरण सोडले नाहीत. घरात मुलांच्या अंथरुणावर स्वामी स्वतः जाऊन झोपत. चूल पेटली असता पाणी ओतून ती विझवत. सोळ्याचे पदार्थ नग्न होऊन वाढवण्यात जात. एका सणाला बायकोने पुरणाच्या पोळ्या केल्या, त्या बाहेर जाऊन भिकाऱ्यांना वाटल्या. एक दिवस तरी स्वामी दारात काठी घेऊन बसले व घरातील सर्वांना घराबाहेर काढले. अशा प्रकारे पहिले बरेच दिवस महाराज काहीतरी त्याला त्रास देत राहिले. चोळाप्पा महाराजांचा पूर्ण भक्त होता, परंतु महाराज त्याच्या आधीन कधीच राहिले नाहीत. प्रत्यक्ष कल्पतरू घरात असून बरेच दिवस त्याला हालाकीत काढावे लागले. घरातील डाळदाणा गाईला खायला घालीत आणि वाटेल तो जिन्नस उचलून भिकाऱ्यास देत. अशा प्रकारच्या लीला पाहून काही लोक महाराजांना वेडा समजत होते. त्यांची आई व बायको फार कंटाळली होती. आधी दुष्काळ, त्यात हा फाल्गुन मास असे त्यांना वाटे. असे अनेक अनुभव चोळाप्पा रोज घेत होता, परंतु तो महाराजांच्या सत्वपरीक्षेत पूर्णपणे उतरला होता. त्यांच्या घरात अनेक लोकांची महाराजांना भेटण्यास येण्याची वर्दळ चालू असे, परंतु चोळाप्पा आनंदाने त्यांचे स्वागत करीत होता. महाराजांची सेवा करता यावी म्हणून त्याने कामधंदा सोडला होता. श्री स्वामी आपल्या घरी राहत आहेत याचा चोळाप्पाला अतिशय आनंद झाला. परंतु त्याची सासू राधाबाई व पत्नी येसूबाई या मात्र रोज येणाऱ्या भक्तांमुळे त्रासलेल्या असत, कारण त्यांच्या सोहळेपणावर येणाऱ्या लोकांमुळे गदा येत होती व त्या दुपसूप करीत असत. स्वामी या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत. चोळाप्पाची मात्र चमत्कारिक स्थिती व्हायची. तो स्वामी आल्यापासून कुठे कामाला पण जात नसे. अहोरात्र स्वामी हेच त्यांचे काम ठरले. एक दिवस घरातील सर्व अन्नसामुग्री संपली व चूल पेटले नाही. तेव्हा स्वामी राधीबाईचा व म्हणाले, आज घरात जेवणाची सुट्टी दिसते. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, घरात धान्याचा कण नाही, कसे करणार जेवण. तेव्हा स्वामी मोठ्याने हसू लागले. त्यामुळे राधाबाईंची मानसिक स्थिती मात्र दुःखी झाली व डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा समर्थ म्हणाले, घरात अन्नाचे प्रचंड साठे असताना तुम्ही धान्य नाही म्हणता. हे शब्द ऐकून त्या धावत स्वयंपाकघरात गेल्या तर खरोखर धान्याचे प्रचंड साठे पाहून त्या चकितच झाल्या. त्या बाहेर आल्या व स्वामींचे त्यांनी पाय धरले. चोळाप्पा हा स्वामींना निस्सीम भक्त होता. त्यांनी स्वामी भक्ती सामान्य नव्हती, तर ते मागील काही जन्माची होती. आपल्या भक्त होता व त्यांची भरपूर काही भक्ती स्वामींवर होती. तर परमात्म भक्ताला स्वामी काहीच उणे पडू देत नसत.
श्री स्वामींचा मुक्काम चोळाप्पाकडे असल्यामुळे चिंतोपंत पुराणिक वगैरे हे मंडळी चोळाप्पाकडे येत असत. त्यावेळी अक्कलकोट संस्थानी मालोजी राजे राज्य करीत होते. त्यांचा एक दाजीबा नावाच्या कारभाऱ्याने स्वामींची हकीकत त्यांना सांगितली. स्वामींचा मुक्काम चोळाप्पाच्या घरी आहे. तेथे दर्शनाला लोकांची रीघ असते व त्या चोळाप्पाची परिस्थिती चांगली नाही. समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पाहावी. याचा परिणाम राजांनी स्वामींची नित्य नैवेद्याची वतन देऊन सोय केली व चोळाप्पाचे घर समृद्ध झाले. अशा तऱ्हेने स्वामींनीच आपल्या प्रिय भक्ताची परस्पर सोय केली होती. स्वामी हे दत्त अवतार आहेत यांनी सर्वांना आता खात्री झाली. लोक गाणगापूर येथे न जाता अक्कलकोटाला येऊ लागले. चोळाप्पा स्वामींच्या भोवती सावलीसारखा वावरत होता. त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली. स्वामींनी हे अंतर्ज्ञानाने ओळखले. एकदा स्वामी सर्व मंडळी घेऊन बाहेर फिरण्यात जात होते. तेव्हा चोळाप्पा सोडला तर स्वामींच्या वेगाने त्याच्याबरोबर कुणीच जाऊ शकत नव्हते. शेवटी बाकीचे लोक परत फिरले, कारण निवडुंगाच्या काटेरी बनात स्वामी जाऊ लागले. तेव्हा चोळाप्पा त्यांच्या मागोमाग जात होता. तेव्हा पाहून मंडळींना चोळाप्पाच्या भक्तीची खात्री झाली. चोळाप्पा हे भक्तीचे मूर्तिरूप होते, म्हणून चोळाप्पाची भक्ती ही स्वामींवर नितांत होती व मनापासून होती. संत आपल्या भक्तांचे सदैव हितचिंतक असतात, म्हणून त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. ते तुम्हाला दुःख देतील, पण एक दिवशी ते तुम्हाला एवढं सुख देतील की सर्व दुःखांची ते कासट काढून टाकतील. मित्रांनो, अक्कलकोटचे राजे मालोजी भोसले यांना समर्थ दर्शन झाले होते. ते कसे हे आपण जाणून घेऊ. महाराज अक्कलकोटात आले तेव्हा श्रीमंती मालोजी राजे राज्यकारभार करीत होते. स्वामींच्या अपूर्व लीला चोळाप्पाच्या घरी चालूच होत्या. अक्कलकोटचे मालोजी राजे हे दत्तभक्त होते. ते दत्त जयंतीस नेहमी गाणगापूर येथे जात असत. श्री स्वामी अक्कलकोटाला आल्यावरही मालोजी राजे गाणगापूरला दत्त उपासात जात असत. एकदा माघ कृष्ण प्रतिपदेला दत्त जयंतीस गाणगापूर येथे मालोजी राजांना स्वप्नात दृष्टांत झाला. तेव्हा नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन म्हणाले की तुम्हाला यापुढे गाणगापूरला येण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही स्वतःच तुमच्या गावी प्रकट झालो आहोत. त्यांच्या दुसऱ्याच दिवशी मालोजी राजे अक्कलकोटास येथे परत आले. गावात कोणी साधू आले आहेत का म्हणून यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा चोळाप्पाच्या दारी कुणी साधू आल्याचे त्यांना समजले. तेव्हा मालोजी राजे सेवकास म्हणाले, आपल्या गावात जी कोणी साधू आले आहेत त्यांना खरे साधू कशावरून म्हणावे. जे जर खरे साधू असतील तर त्यांनी आपणास दर्शन द्यावे. इतके बोलताच तोच दिगंबर स्वामी समर्थ राजांपुढे येऊन उभे राहिले. राजास मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी मनोभावे स्वामींचे दर्शन घेतले आणि ते स्वामींचे त्या क्षणीच भक्त झाले. पुढे काही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते. काही कामानिमित्त त्यांनी श्री मालोजी राजांना बोलावले होते. राजेसाहेबांनी त्यांची कारभारी टोळ यांना बरोबर घेतले. तेव्हा टोळ यांनी त्यांना सुचवले की आपणास राजकीय कामास सोलापूरला जावायचे आहे, म्हणून चोळाप्पाच्या घरी जे साधू आले आहेत त्यांचे दर्शन घेऊन यावे. राजेसाहेबांनी हे मान्य केले. ते चोळाप्पाच्या घरी गेले आणि बाहेर बाजेवर महाराज बसलेले होते. त्यांची कडक मुद्रा पाहून राजाने पुढे जाण्यास धैर्य होईना. शेवटी अरे इकडे असे म्हणून महाराजांनी राजांना हाक मारल्यावर राजे दर्शनास पुढे गेले. तेव्हा हेच ते साधू आहेत अशी त्यांची खात्री पडली. इतक्यात एका शिपायाच्या हातात तलवार होती. ती घेऊन महाराजांनी राजांच्या हातात दिली. तशीच बाजूला एक पिकदानी तेथे होती, ती पण दिली. त्यानंतर दर्शन घेऊन राजेसाहेब व टोळ सोलापुरात गेले. गव्हर्नर साहेब गडबडीत होते, त्यामुळे त्यांनी राजांना मानपान केला नाही. दोघांची मुलाखत झाली. हत्यारे बाळगण्यास संस्थानात यापूर्वी बंदी होती. साहेबांना पूर्ववत हत्यारांची संस्थानात वापरण्यात मोकळीक झाली आहे असे साहेब म्हणाले. हेच राजांना श्री स्वामींनी सुचवले व म्हणून राजांच्या हातात तलवार दिली होती. मालोजी राजांच्या हातांनी व महाराजांनी हातात का तलवार दिली याचा उलगडा झाला. पीकदानी म्हणजे राजांचा अपमानदर्शक असल्याचा अनुभव झाला. हे पाहून राजास आश्चर्य वाटले. राजांनी स्वामी भक्ती उत्तरोत्तर वाढवत चालली व चोळाप्पाला महाराजांनी शुश्रूषा करण्यात महिना 5 रुपये देऊन त्यांची राजांची नेमणूक केली. महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत असत व वाटेल तेथे बसत. कोणाच्याही घरी अन्न ग्रहण करीत. ब्राह्मण, शूद्र, वैश्य, यवन या सर्वांस ते सारखेच मानित. जातीपेक्षा भक्ती महाराजांना जास्त प्रिय होती. मालोजी राजे पुढे स्वामींचे निश्चिम भक्त झाले. होता संता पदी जाणे, काही नसे भक्ता उणे. म्हणून भक्ती ही प्रेमाने व निथळ मनाने केली पाहिजे. विष्णुबुवा या जोगांचा अहंकार स्वामींनी कसा उतरवला व त्याविषयीची गोष्ट कशी आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. मित्रांनो, विष्णुबुवा जोग यांनीही महाराजास दत्त अवतारी म्हणून किताब दिला. जेव्हा महाराजांची
व त्यांची सक्षम गाठ पडली तेव्हा समर्थांच्या दैनिक समर्थांबद्दल त्यांची खात्री झाली. अक्कलकोटचे राजे मालोजी राजे भोसले यांना वेदांत विषय एकाकण्याचा फार छंद होता. ज्ञानेश्वरीसारखे अनेक ग्रंथ समजण्यासाठी त्यांनी रामभाऊ चिंचलीकर, गोपाळशास्त्री, हिरणीकर सारखी मंडळी वेतन देऊन पदरी ठेवली होती. राजवाड्यात नित्य वेदांताची चर्चा चालत असत. विष्णुबुवा जोग यांनी मुंबईत वेदांतावर भरपूर काही प्राकृत टीका करून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध केली होती. ते व्याख्यानही उत्तम देत असत. मालोजी राजांच्या कानावर हे आले तेव्हा त्यांनी विष्णुबुवांना अक्कलकोटास बोलावले. तेव्हा जोगबुवांनी बरेच दिवस वेदांत चर्चा राजाच्या दरबारी केली. एक दिवस श्री स्वामी मालोजी राजांकडे जाऊन त्यांनी वेदांतावर भाषण केले. त्यावेळी विष्णुबुवांसारख्या 3 पारशी गृहस्थ होते. श्री स्वामींचे दर्शन घेतल्यावर वेदांत चर्चा झाली व शेवटी ब्रह्मपद, तदाकारवृत्ती व काय केल्याने प्राप्त होते अशा प्रश्न त्यांनी श्री स्वामींना विचारला. तेव्हा श्री स्वामी गप्प राहिले व हसत राहिले. जोगबुवांनी त्यांना वेडेच ठरवले. त्यांच्या काही सांगता येत नाही म्हणून ते हसत आहेत असे त्यांना वाटले. आपणच मोठे विद्वान श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून त्या 3 पारशांशी विष्णुबुवा मुक्कामीस गेले. सर्वजण रात्री झोपले तेव्हा बुवांच्या स्वप्नात असंख्य विंचू त्यांच्या अंगावर चढले आहेत व त्यांना दंश करीत आहेत असे दृश्य दिसले. बुवा स्वप्नात भयभीत होऊन मेलो मेलो असे ओरडत उठले. जवळ झोपलेले पारशी गृहस्थ जागे झाले व जोगांना सावध व्हा असे म्हणू लागले. तेव्हा रात्रीच्या स्वप्नांचे वर्णन त्यांनी त्या पारशांना सांगितले व आपण श्री स्वामी महाराजांना नावे ठेवली त्याचे हे फळ नसेल ना अशी शंका बुवांच्या मनात आली. सकाळ झाल्यावर श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी परत ते तिथे बुवांबरोबर आले व परत वेदांत चर्चा करून ब्रह्मपादांच्या कालच्याच प्रश्नाचे उत्तर विचारू लागले. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, हत गाढवा, स्वप्नात हजारो विंचू तुझ्या अंगावर चढले म्हणून तू घाबरतोस. स्वप्नातील विंचू चावला तर बोंब मारी उठलास आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस. तू तर केवळ पडत मूर्ख आहेस. ब्रह्मपद तदाकारवृत्ती होणे का वाटेवर पडले आहे. वेदांत वाचाळपणा करून कोटींवर कोटी करून वेदांत बोललास म्हणून योगी झालास की काय. उठत ओठ चालता हो. श्री स्वामींचे हे बोल ऐकून जोगबुवा मनातून खचित झाले आणि व श्री स्वामींना वंदन करून परत फिरले. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी श्री स्वामींनी त्याचा अहंकार दूर करून त्याला ब्रह्मपदास योग्य पुरुष केले व त्यावेळी विष्णुबुवांची खात्री झाली की स्वामी महाराज हे अवतारी पुरुष आहेत. अहंकार हाच माणसाचा मोठा शत्रू आहे. म्हणून कधीही अहंकार करू नका व कधीही अहंकार दाखवू नका व गर्व करू नका. मित्रांनो, पुढची गोष्ट अशी आहे की ठाकूरदासबुवांचा कुष्ठरोग बरा केला. स्वामींनी त्यांचा कुष्ठरोग पूर्णपणे नाहीसा केला होता. ठाकूरबुवांनी मुंबईत ठाकूरद्वार येथे राम मंदिर बांधले आहे. तेथे त्याच्या उजव्या बाजूस स्वामींचे छोटे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांच्या पादुका स्थापन केल्या आहेत. या मंदिराची स्थापना ठाकूरदासबुवा उर्फ श्री कृष्णबुवा यांनी केली आहे. हे बुवा दत्तोपासक होते व नित्य गाणगापूर येथे जात असत. पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. देह विद्रूप दिसू लागला. या रोगाचे त्यांना मरणप्राय दुःख झाले. अनेक औषधे करून कुष्ठ कमी होईना म्हणून त्यांचे चित्त उदास झाले. काशीला जाऊन कायम वास्तव्य करावे या हेतूने ते गाणगापूरला पादुका दर्शन घेण्यासाठी आले. येताना त्यांनी तेथे कस्तुरी वाहने आणली होती. परंतु ते विसरून गेले की मंदिरात कीर्तन करून त्यांनी काशीला जाण्याची श्रींची आज्ञा घेतली. दुसऱ्या दिवशी निघण्याचा निश्चय घेतला व परंतु त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे. सकाळी स्नानसंध्या आटोपून त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. तेथे गेल्यावर महाराजांची वस्ती कुठे आहे याचा तपास घेऊ लागले. एका वेश्येच्या घरी महाराज बसले होते. बुवा लगबगीने दर्शनात गेले. श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून त्यांनी दर्शन घेतले. महाराज त्यांना म्हणाले, हमारी कस्तुरी किधर है, अभी लाव. तेव्हा बुवांना त्या कस्तुरीचे स्मरण झाले व आपण ती गाणगापूरला पादुकांवर वाहिली नाही हे महाराजांना कसे समजले यांचे त्यांना नवल वाटले व मनोमन त्यांची खात्री झाली की स्वामी हे दत्तावतार आहेत यात शंका नाही. नंतर तेथे राहून बुवा काही दिवस श्री स्वामींची सेवा करू लागले. एके दिवशी महाराजांनी बुवांच्या अंगावर धुनीतील जळके लाकूड फेकले. त्यावेळी जवळच असलेल्या सेवेकरांनी बुवांना सांगितले की तुमचे कार्य झाले. त्यानंतर बुवांनी ते काष्ट नित्य उघळत त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप त्या अंगावर लावू लागले व काही दिवसात त्यांचे कुष्ठ नाहीसे झाले. बुवांचे तेथे वास्तव्यास असताना त्यांची बायको राधाबाई तेथे आली व महाराजांना पुत्रप्राप्तीसाठी तिने प्रार्थना केली. त्यावेळी महाराजांनी आपले टोपे काढून बाईच्या ओटीत टाकली
व प्रसाद मिळाल्याने आनंदाने दोघे उभयता मुंबईला परतले. पुढे त्यांना 1 वर्षातच पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव त्यांनी गुरुनाथ असे ठेवले व त्याचा व्रतबंध अक्कलकोटात श्री स्वामींचे सानिध्य केला. इत्यादी सन 1870 साली अक्कलकोटला शिवरात्रीच्या दिवशी बुवा कीर्तन करीत असता महाराजांनी डोकाची भरचरी टोपी काढून गुरुनाथांच्या डोक्यावर घातली. तेव्हापासून ठाकूरदास बुवा स्वामींचे परम भक्त झाले. श्री स्वामींनी आपल्या पादुका त्यांना एकदा भेट म्हणून दिल्या. श्री स्वामींच्या पादुका ठाकूरबुवांनी ठाकूरद्वार येथे राम मंदिराजवळ स्थापन केल्या. ठाकूरबुवांच्या मनात श्री स्वामींपासून गुरुपदेश मिळाला असे आले. जेव्हा ते स्वामी दर्शनास गेले तेव्हा स्वामी रागावून त्यांना म्हणाले, हमको काय को सतता हम पंतोजीपन नहीं करता, गाठके गुरु वाटके चले, हम करते नहीं देखी. काही समस्यानंतर बुवांनी परत निर्णय केला की श्री स्वामींचा अनुग्रह घेतल्या वाचून राहावायचे नाही व त्यांनी महाराजांपुढे नतमस्तक केले व डोके त्यांनी हात जोडले व महाराज तेव्हा म्हणाले, निकल जा सुधा मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांना कबीराचे स्मरण झाले. काशी क्षेत्री रामानंदाचे समोर असले कबीर अनुग्रहाती हात जोडून उभे राहिले होते. त्यांना पाहून रामानंदांनी त्यांच्या पादुका कबीराला मारल्या. तेव्हाच हाच अनुग्रह समजून कबीराने रामभक्ती करण्यास सुरुवात केली. बुवा असा विचार करीत असताना महाराज बुवांना म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकून महाराजांच्या अंतसाक्षीत्वाबद्दल बुवास परमाश्चर्य वाटले व महाराजांनी अखेरपर्यंत त्यांनी भक्ती केली. श्रीरामाच्या मंदिराशेजारी स्वामींचा मठ असण्याचे कारण असे की रघुनाथजी के सानिध्य हमकू नाचनिकू जगा रखो अशी आज्ञा श्री स्वामींनी ठाकूरबुवास केली होती. त्याचप्रमाणे ठाकूरद्वार जिथे रामाच्या देवळाजवळ श्री स्वामींचा मठ बांधला असून तेथे सर्व स्वामींचे उत्सव अजूनपर्यंत चालू ठेवले आहेत. असाच आणखी एक कुष्ठरोगी गागनापुरास व्याधिक्षमनार्थ पुष्कळ दिवस दत्तसेवा करीत राहिला होता. एका दिवस त्याला अक्कलकोटला जाण्याविषयी दृष्टांत झाला. तेव्हा तो अक्कलकोटला येऊन स्वामी सेवा करू लागला, परंतु कुष्ठरोग कमी झाला नाही. तेव्हा त्याने एक दिवस श्री स्वामींची प्रार्थना केली, महाराज आता आपणास दुःख सहन होत नाही, आता मला मरण प्राप्त व्हावे असेच वाटते, म्हणजे मी या व्यथेतून मुक्त होईन. त्याची केविलवाणी स्थिती पाहून स्वामींना त्याची दया आली व त्यांनी आज्ञा दिली, विष्ठा घेऊन अंगाला लाव. या आज्ञेप्रमाणे तो श्री स्वामींना नमस्कार करून उठला. मनात म्हणाला, विष्ठात अंगाला लावायची तर दुसऱ्याची कशाला. म्हणूनच त्याने श्री स्वामींचीच विष्ठा आणून त्याचा लेप अंगाला लावला व काही काळाने अंग धुतले. 8 दिवसात त्याच्या अंगावरील सर्व कुष्ठरोग बरा झाला. त्याचे शरीर दिव्य झाले. त्याने काहीच दिवस श्री स्वामी सेवा करून त्यांच्या आज्ञेचे आपल्या गावाला गेला आणि तेथे तो स्वामी भक्ती करू लागला. संत असती वैद्यांचे वैद्य धन्वंतीश्वर. म्हणून तुमच्या अंगावरचे जे कष्ट असतात व तुम्हाला जे दुःख असतात ते सर्व तारून टाकण्याची ताकद ही स्वामींमध्ये आहे. त्यामुळं तुम्ही कोणाजवळ जाण्याची गरज नाही. ते वैद्यांचे पण वैद्य आहेत. त्यामुळे त्यांचं नामस्मरण करा, तुमची सगळी कष्ट निवारून जातील. मित्रांनो, आता पुढची गोष्ट आहे श्री क्षेत्र वाई येथील ब्राह्मणाची श्री स्वामी सेवा. मित्रांनो, श्री क्षेत्र वाई येथील एक ब्राह्मण गागनापुरात सेवा करण्यास राहिला होता. अक्कलकोटच्या श्री स्वामींची कीर्ती ऐकून तो स्वामींच्या दर्शनास आला. तेव्हा श्री स्वामींची लीला पाहून व भक्तांची गर्दी पाहून त्याला तेथेच राहावे असे मनात आले. एके दिवशी स्वामींजवळ बसला असता त्याने आपणास एका ब्राह्मणाने कसे फसवले ही हकीकत श्री स्वामींना अशी सांगितली. तो ब्राह्मण म्हणाला, काही दिवसांपूर्वी वाईस एक अनुष्ठानी बोवा आला होता. अनुष्ठानाची समाप्ती करून श्री दत्तपितर्म ब्राह्मण भोजन घालण्याचा त्याने बेत केला. त्याजवळ पैसे नसल्याने त्याने माझ्याकडून 25 रुपये उसने घेतले. 1-2 दिवसात माझे पैसे परत करण्याचे त्याने वचन दिले. दुसऱ्या दिवशी समाधान राधा झाल्यावर त्या ब्राह्मणाने तेथून पोबारा केला व माझे पैसे व्यर्थ बुडवले. पुढे तो म्हणाला, महाराज आपल्या नावावर मी रुपये दिले, त्याची अशी व्यवस्था व्हावी काय. महाराजांनी उत्तर दिले नाही, पण दर्शनाकरिता तिथे आलेल्या लोकांच्या गर्दीपैकी एकाकडे बोट दाखवले. महाराज काय दाखवत आहे ते पाहण्यास तो ब्राह्मण मागे वळून पाहू लागला. तो काय, ज्या ब्राह्मणाने त्याला फसवले होते तोच ब्राह्मण तेथे उभा होता. वाईकराने लगबगीने जाऊन त्याला धरले. दोघांची बाचावाच झाली. शेवटी ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली. त्यांच्याजवळ पैसे नव्हते म्हणून टोळ नावाच्या गृहस्थाने मध्यस्थी करून त्याच्याजवळ असलेले जिन्नस त्या वाईस्कर ब्राह्मणास देऊन त्याची समजूत काढली. वाईकर महाराजांजवळ येऊन हात जोडू लागले. आपल्या कृपेने माझे रुपये मला मिळाले, त्याचे काय करावायचे ती आज्ञा द्यावी. महाराज म्हणाले, आम्हास ठाऊक नाही, आल्या वाटेने निघून जा. महाराजांची जी आगम्य लीला पाहून कोणी चोर दरोडेखोर त्यांच्या पुढे येण्यास कधी धजत नव्हते.
कुठेही कुणी गेला तरी संत पाहसी त्याला. म्हणून तुम्ही कुठेही जा व कसेही राहा, तुम्हाला संत पाहत असतात व स्वामींचं तुमच्याकडे पूर्णपणे लक्ष असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, श्रीधर ब्राह्मणाचा पोटशूळ. आता या गोष्टीमधून आपण काय शिकू ते बघूया. कर्नाटकातील श्रीधर नावाच्या ब्राह्मणाला पोटशूळाचा दारुण आजार झाला असल्याने तो गागनापुरास येऊन सेवा चाकरी करीत असे. एक रात्री यतिरूप दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात येऊन स्त्रीपुरीच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर असे म्हणाले व श्रीधर सकाळी जागा झाला. स्वप्नांची आठवण होऊन स्त्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात ते त्या ब्राह्मणास कळेना व दुसरे कोणालाही ते माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी देवळात झोपल्यावर पुन्हा श्री दत्तांनी त्याला दृष्टांत दिला. अक्कलकोटात परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीरूपीचे झाड दाखवतील, तेथे जावो. त्याप्रमाणे श्रीधर अक्कलकोटास आला. विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर श्री समर्थ स्वारी बसली होती. श्री स्वामींना वंदन करून त्याच्या पुढे तो उभा राहिला. तेव्हा त्यांच्या तोंडाकडे बघून श्री समर्थ म्हणाले, अरे, निम्माचे झाडास श्रीपुरी म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी नष्ट होईल. त्याला नवल वाटले की स्वामींनी माझ्याकडे पाहूनच ते कसे सांगितले. ब्राह्मणाने त्याचप्रमाणे औषध घेतल्यावर त्याची व्याधी दूर झाली व तो आपल्या गावात जाऊन त्याचे स्वामींची लीला सर्वांना कथन केली. तेव्हापासून श्री स्वामींची भक्ती करण्यास तेथील लोकांनी सुरुवात केली. आज कर्नाटकात स्वामींचे अनेक भक्त असून ते स्वामी आमचेच आहेत असेही म्हणतात. संतांची सेवा देतो जीवनी मेवा, म्हणून संतांची सेवा सोडू नका. संतांची सेवा करत राहा, ते तुम्हाला एक दिवशी नक्कीच मेवा देणार याची खात्री ठेवा व त्या खात्रीनेच त्यांचं नामस्मरण करत राहा. मालोजी राजांचे व ग्रामदोषी हे गणपतराव जोशी होते. गणपतराव जोशी यांच्यावरील कृपा स्वामींची भरपूर मोठी आहे, ती सांगतो. यांना मालोजी राजे पेशवे सरकार व निजाम सरकार या तिघांनी आंदेवाडी तालुका अफजलपूर हा गाव जहागीर म्हणून दिला होता. काही कारणाने निजाम सरकारने हा गाव जप्त केला. जोशीबुवांनी त्यांची तक्रार प्रथम मालोजी राजे यांच्याकडे केली. त्यांनी ती निजाम रेसिडेंट साहेबांकडे पाठवली. सर्व तपास करून शेवटी ती जप्ती त्यांनी रद्द केली. त्यांनी हे एजंटमार्फत अक्कलकोटचे राजे यांना पोस्टाने कळवले. तेव्हा कारभारी टोळ तेथे नव्हते, कारण त्यांच्या दिवशी जोशीबुवा, चिंतोपंत टोळ व त्या गावाचा पाटील हे तिघे महाराजांच्या दर्शनास गेले होते. त्यावेळी महाराजांनी पाटलाला आज्ञा केली, पाटील जा, आता खुशाल कमाविस्दारी करा. व त्यानंतर मंडळी उठून टोळींच्या घरी आली. तो चिंतोपंत टोळ संस्थानाचे कारभारी यांना टपाल मिळाले. पुढून वाचतात तो त्यांचाच अंदेवाडी गावची जप्ती उठवल्याचे लिहिले होते. हे ऐकून सर्वांना आनंद झाला व स्वामींचे अतर्क्य सामर्थ्य पाहून आश्चर्य वाटले. या गणपतराव जोशींच्या घरी एकदा समर्थ स्वारी नेहमीप्रमाणे सकाळी झाली. तेव्हा घरातील सर्वांना मोठा आनंद झाला. जोशीबुवांनी यतिराया स्नान घालून पिवळा मुक्ता नेसावयास दिला व षोडोपचारे यथाशांग पूजा करून नैवेद्य समर्पण करण्यासाठी पुढे ठेवला. इतक्यात जोशीबुवांच्या मनात असे आले की आपला मुक्ता महाराज कोणास देऊन तर टाकणार नाहीत ना. लगेच स्वामींनी मुक्ता सोडून दिला व त्यांना म्हणाले, हा घे तुझा मुक्ता. व ती दिगंबर मूर्ती भोजन न करता तशीच जाऊन लागली. जोशीबुवांनी त्यांच्या मागोमाग जाऊन स्वामींना भोजन करावे म्हणून अनेक प्रकाराने स्वामींची विनवणी केली. तुझ्या मनात विकल्प आला, आता आम्ही भोजन स्वीकारणार नाहीत व करणार नाही असे म्हणून स्वामी महाराज पुढे चालू लागले. इतक्यात तिथून जात असलेला तात्या वैद्य नावाच्या गृहस्थांनी भक्तियुक्त अंतकरणाने विनंती केली की स्वामींनी माझ्यावर अनुग्रह करून माझ्या घरी भोजन करावे. त्या क्षणी स्वामींची तशीच दिगंबर स्वारी वैद्यबुवांकडे गेली व भोजन केले. वैद्यबुवांचा हेतू पूर्ण केला. देव भावाचा भुकेला, याप्रमाणे स्वामी हे श्रद्धा भक्ती यांचे सुदैव भुकेले होते. प्रथम दर्शनास ते समोरच्या माणसाच्या मनातील विचार ओळखून त्याच्या इच्छेप्रमाणे वागत असत व कृपा व अवकृपा करीत असत. मनीचे विचार संत एकदिती अपार, म्हणून आपल्या मनाचे विचार हे स्वामींना सांगत बसू नका. त्यांच्या आपल्या मनातले सगळे कळते व सगळे जाणून बुजून ते करत असतात व त्याचप्रमाणे ते कार्य करत असतात. स्वामींनी एकदा मेलेला उंदीर जिवंत केला होता. आता ते कसे ते आपण जाणून घेऊ. मित्रांनो, एके दिवशी फिरत फिरत श्री स्वामींची वारी राजवाड्यात गेली. राजांनी आदराने त्यांना आत नेले. उभयता झोपड्यावर बसून गप्पा मारित होते. समोरच देवघर होते व पुजारी गंध उगाळीत होता. इतक्यात एक उंदीर निरांजनाखाली फुलवीत खाऊ लागला. पुजाऱ्याला उंदराचा राग येऊन त्याने हातातील खोड ज्याच्यावर जोराने मारले. ज्या उंदराचा प्राण गेला, पण शेपटाच्या धरून उंदीर बाहेर टाकण्यास पुजारी जाऊ लागला. इतक्यात उंदीर इकडे आणा अशी श्री स्वामींनी आज्ञा दिली.
श्री स्वामींची त्या उंदराची झोपाळ्याच्या कड्यापासून काही वेळा काढघाल केली. मग त्याला हातात घेऊन सोडून दिले आणि म्हणाले, बच्चा जाव. असे म्हणताच उंदीर पळून गेला. हा एक चमत्कारच घडला. त्यानंतर थोड्या दिवसांनी मारुतीराजे गुरुप्रतिपदेच्या उत्सवात गांगनापुरी गेले. दरवर्षीप्रमाणे उत्साहात 3 दिवस राहून ब्राह्मण भोजन घालून राजेसाहेब परत अक्कलकोटाला येत असत. यावर्षी ब्राह्मण भोजन झाले आणि त्याच रात्री श्री नृसिंह सरस्वती त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना म्हणाले की मी तुझ्या गावी आलो असून तू येथे काय येतोस. या स्वप्नाने त्यांना जाग आली व दुसऱ्या दिवशी राजे अक्कलकोटास परत आले. श्री स्वामी समर्थ साक्षात दत्तावतार आहेत अशी त्यांची खात्री झाली. तेव्हा श्री स्वामींच्या पादुका राजांनी घरातील देवळात पूजेस ठेवल्या व त्यांनी गुरुप्रतिपदेचा उत्सव अक्कलकोटाला सुरू केला. अजूनपर्यंत हा उत्सव तेथे थाटात होत असतो. एकदा श्री स्वामी राजवाड्याच्या अंगणात फिरत होते. तितक्यात हुजुराच्या हातात सुवर्णाचा चौफुला श्री स्वामींना दिसला. त्यांनी तो त्यांच्याकडून हिसकावून घेतला. अंगणात एक विहीर होती. तिकडे पाहून श्री स्वामींनी राजाला विचारले, चौफुला विहिरीत टाकू. राजाने हात जोडून श्री स्वामींना सांगितले, चौफुला आपलाच आहे, त्याचे पाहिजे ते करावे. त्याबरोबर तो चौफुला श्री स्वामींनी विहिरीत फेकून दिला. सर्वजण खेदयुक्त मुद्रेने पाहू लागले. राजाला मात्र काहीच वाटले नाही. त्या रात्री श्री स्वामी राजवाड्यातच राहिले व दुसऱ्या दिवशी श्री स्वामी परत अंगणात आले. तेव्हा राजाही तेथे आला. अरे, पोहरा आणून विहिरीत सोड. आणि श्री स्वामींनी राजांना आज्ञा दिली. राजाने तात्काळ पोहरा आणून दोराने तो विहिरीत सोडला. तो काय, त्यातून सुवर्ण चौफुला वर आला व त्यातील लवंगा, वेलदोडे तसेच कोरडे असलेले दृष्टीत पडले. हा चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. अनेक चमत्कार स्वामींनी राजवाड्यात केले होते. संतांच्या लीला असती अथांग सागर, म्हणून संतांच्या लीला भरपूर मोठ्या असतात. त्यांना आपण ऐकू शकत नाही व त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, पण त्या लीला या संतांच्याच असतात. संत म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, ज्यात धर्म नसे काही, सकल जनास समसमान पाही, असे संत असतात. त्यामुळे ते सगळ्यांना समान पाहत असतात. त्याचीच एक गोष्ट आपण जाणून घेऊ. मित्रांनो, हिंदू, मुसलमान, पारशी, युरोपियन सर्व जातींचे लोक महाराजांच्या दर्शनास येत असत. सर्वांचे मनोगत ओळखून महाराज त्यांच्या मनोकामना पूर्ण करीत. मुसलमान लोकांवर महाराजांची फार प्रीती होती. महाराजांना कुत्रा फार आवडत असे, पण मांजर पाहिले की महाराज रागवत व निर्गमना म्हणून त्याला हाकलून देत. गायीवर महाराजांची फार प्रीती होती. झाडांची फांदी अथवा पाला कोणी तोडू लागल्यास महाराजांना फार राग ये. एखाद्या समर्थांची स्वारी गणपतराव जोशी यांच्या घरी सोप्यावर बसली होती. त्यावेळी त्यांच्या गड्याने मालकाला विचारून अंगणातील कडुलिंबाच्या वृक्षाच्या फांद्या तोडण्यास सुरुवात केली. हे पाहताच महाराज अतिशय रागावले व त्याला शिव्या देऊ लागले व म्हणाले, आमचे पालखीची दांडी कोण तोडतो, त्याचे हातपाय तोडून टाकावेत. हे ऐकताच गणपतराव जोशाने गड्यास फांदी तोडण्याचे काम बंद करण्यास सांगून झाडाच्या खाली उतरवले. तर मी महाराज रागातच होते. जोशीबुवा तोंड चुकून दुसरीकडे जाऊ बसले. त्यानंतर महाराज सोप्यातून उठून परसात जाऊन उकिरड्यावर बसले. इकडे सर्वजण महाराजांना शोधू लागले. तेव्हा समर्थ उकिरड्यावर बसलेले दिसले. जोशीबुवा तिकडे गेले तेव्हा त्यांना असे दिसले की महाराजांच्या कानात गांधील माशी जाऊन बसली व ती त्यांचे कान उकरीत असून त्यांच्या कानातून रक्त वाहत होते आणि महाराज मात्र हसत खेळत आहेत, पण कोणास पुढे येऊ देईनात. गणपतराव जोशी यांनी धैर्य करून महाराजांवर जाऊन प्रार्थना केली, महाराज, आपण मला यावेळी मारले तरी मी भिणार नाही, पण आपल्या कानातील ती गांधील माशी काढल्याशिवाय राहणार नाही. असा जोशीबुवांचा दृढ निश्चय पाहून समर्थ काहीच बोलले नाहीत. गणपतरावांनी ताबडतोब चिमटा आणून महाराजांच्या कानातील गांधील माशी काढून कान धुवून टाकला व कान स्वच्छ धुवून दिसू लागला व रक्तप्रवाह कुठून आला याची काहीच खून दिसत नव्हती. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. महाराज पूर्ण ब्रह्म असून अशा अनेक चमत्कारिक लीला भजनांच्या सतत दाखवित असत. मानव धर्म संत जाणती, जातपात ना मानती. म्हणून संत लोक कधी जातपात मानत नाही. ते फक्त एकच विचारावर चालतात की मानव धर्म हा माणुसकीचा धर्म ते जपत असतात. मित्रांनो, प्रसादात विटाळाचे बंधन आहे, कोणाकडेही भोजनास बंदी नाही असे आहे. त्यामुळे याची ही एक गोष्ट आहे, मी तुम्हाला ऐकवतो. महाराज वाटेल त्याच्या दारी भोजन घेत. त्यावेळी इतर ब्राह्मण कोणाकडेही भोजन घेत नसत. तर महाराजांनी कधी जात धर्म कधी न पाहता यवनांकडे सुद्धा भोजन घेतले. दर्शनात अत्यंत जरी आला तरी त्याच्या हातात शिवून महाराज प्रसाद देत असत. एखादी अस्पृष्ट बाई दर्शनास येऊन लांब उभी राहून नमस्कार करू लागली तर महाराज तिला जवळ बोलावून बळेच स्पर्श करीत. तिथे पुढे येण्यास धजली नाही तर जवळही असलेली वस्तू तिच्यावर अंगावर महाराज फेकून मारित असत. मान पातक्यास पुनीत करणारे महाराज त्यांना विटाळ कसा होईल.
हे सामान्य जनांना समजत नसे. सोवळ्या व ब्राह्मणास महाराजांचे हे वागणे गैर वाटे. एखादा सेवेकरी वा शिपाई अत्यंत वगैरे दर्शनात येताना पाहिले तर वाटेतच त्यांना प्रसाद देऊन वाटेच लावेत. महाराजांना शुभाशुभ दोन्ही इष्ट होते. श्री स्वामींच्या कृपादृष्टीने अशुभाचे शुभ होणे दुर्बल होते. पण फिरता फिरता कोणी दगडात शेंदूर लावलेला दिसला तर त्यावर बसून लघवी केल्या वाचून महाराज पुढे जात नसत. या कृतीने दगडाच्या देवाची अनिन्वता भक्तांच्या मनात भरवीत व त्या स्वामींचे विचार करत असत की स्वामी असं का करतात. अक्कलकोटास खासबागेत गांधेवी म्हणून दगडात शेंदूर लावून बनवलेली देवी आहे. गावात तिचा मोठा दरारा होता. 2 प्रहरी व सायंकाळी मुले बाया तेथे गेल्यास झपाटत असत व देवीला कोंबडा नारळ वगैरे नैवेद्य अर्पण करून त्याला संतुष्ट करीत असत. याप्रमाणे त्या देवीचे महात्म्य फार वाढले होते. महाराजांनी त्या गांधेवीची फजिती उडवली. महाराज खासबागेत आले. त्यांच्या शौचकूप सदर देवीचा दगडच होता. अशा तऱ्हेने त्या देवीचे महात्म्य महाराजांनी नष्ट केले आणि लोकांची कोप होण्याची भीती दूर केली. स्वामी समर्थांनी शेकडो लोकांच्या असह्य दुःखाचे हरण केले. नित्य उपदेश करून मानवी मनातील आंधळ्या श्रद्धा उकळून टाकल्या. आपल्या भक्तांची दृष्टी शुद्ध केली. स्वामींचे एकच सांगणे होते की तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकू नका. सर्व प्रापंचिक व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. अंधश्रद्धांना थारा देऊ नका. वैरभावना ठेवू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. स्वामींचे सांगणे असे, प्रथम शेत पिकवावे व शेतातील धान्य खावे. जगाचा नियम असा आहे, आधी पेरावे तरच उगवते. म्हणून संताटाई अंधश्रद्धेस थारा नाही. म्हणून अंधश्रद्धा ही संताजवळ पाळू नये हे लक्षात ठेवावे. कारण संत हे खूप मोठे असतात. संतांमुळे आपण देवाची प्राप्ती करू शकतो हे लक्षात ठेवा व त्याप्रमाणे वाटचाल करा. मित्रांनो, अक्कलकोटची भरभराट, मालोजी राजांना पुत्ररत्न अशी काही लीला स्वामींनी केली होती ती आपण ऐकून घेऊ. श्री स्वामी महाराजांनी उत्तरोत्तर कीर्ती होऊ लागली. स्वामींचे अनेक चमत्कार पाहून लोकांची श्रद्धा वाढू लागली. गावोगावी लोक दर्शनास येऊ लागले. त्या नगरास अमरावतीची शोभा आली. स्वामी महाराज तिथे येईपर्यंत अक्कलकोटास कोणी बाहेरचे लोक कधी येत नव्हते. सर्वत्र समर्थांची प्रसिद्धी होऊन त्या गावास आता वैभव प्राप्त झाले. श्री मालोजीराजे हे दत्तांचे परम भक्त होते. त्यांच्या पुण्याईने श्री स्वामी महाराज त्या गावात आले असे लोक समजत होते. श्री मालोजीराजे यांच्यावर आलेल्या अनेक संकटातून स्वामींनी त्यांना वेळोवेळी मार्ग दाखविला. भारताच्या सर्व भागातून स्वामींच्या दर्शनास लक्षवधी लोक तेथे येत असत. त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामी त्यांच्यावर कृपा करीत असत. स्वामींच्या हातात एक पितळेची कडी होती. त्यावर अनेक देवतांची चित्रे काढलेली होती. ती कडी घेऊन स्वामी खेळत असत. जो दर्शनास येई त्याचे ते उपास्य दैवत असे. ते स्वामी त्यास कडीवर दाखवित असत व तो बरोबर असे असा सर्वांना अनुभव येई. लाकडाची व हस्तिदंताची वाटोळी चक्रे स्वामींनी जवळ ठेवण्यास ठेवलेली होती. लहान बालकाप्रमाणे स्वामी त्यांच्या जवळ खेळत बसत. त्याचप्रमाणे ते एके ठिकाणी कधी राहत नसत. दिवसातून 10-5 स्थाने ते बदलत असत. स्वामींच्या दर्शनास बहुधा करून संकटात पडलेले, व्याधींनी पोवलेले किंवा ज्यांना धनप्राप्ती व्हावी, संतान व्हावे असे इच्छुक लोक जास्त असत व केवळ दर्शन व ज्ञानप्राप्ती यास्तव देणाऱ्या लोकांची संख्या फार कमी असे. स्वामी सर्वांना तृप्त करीत म्हणून स्वामी हे त्या लोकांचा देवच वाटत असत. स्वामी वागेत किंवा जंगलात कुठेही असले तरी भक्त मंडळी सकाळ संध्याकाळ त्यांची आरती करीत असत. परंतु स्वामी रागात असले तर ते आरती करून देत नसत. त्यांची इच्छा जाणून त्यांचे पूजन अर्चन आरती सर्व होत असे. कधी कधी आरतीच्या वेळी एक बोट महाराज दाखवीत. त्याचा अर्थ एक चरण म्हणून आरती पुरी करावी. 2 बोटे दाखवली तरच दोघेच चरण म्हणावे. एखाद्या वेळेस महाराज आनंदात असले तर संपूर्ण आरती म्हणावी. याचप्रमाणे त्यांचा क्रम चालू असे. महाराजांची मर्जी असली म्हणजे ते भक्तांजवळ गोड भाषण करून त्यांच्या मर्जीप्रमाणे सेवा करून घेत व पण जर मर्जी नसेल तर महाराजांचे सभोवार 100 फुटावर मोठ्या राजांची येणारी प्राज्ञा नव्हती व परंतु हा राग कसा खरा नसे, काहीतरी वृत्तीस्रोत होत असे. एवढेच एकदा महाराज अक्कलकोट येथे वडाच्या झाडाखाली बसले असता कोणा दर्शनास येऊन देईनात. जवळच एक अभाविक गृहस्थ बसला होता. तो म्हणू लागला की हे साधू म्हणावीत. मग यास राग कशाला पाहिजे. त्यावेळी महाराजांनी काहीच उत्तर दिले नाही. पुढे 15 दिवसांनी त्याच वडाखाली मोठे बुवा यांचे कीर्तन चालू होते. बराच समुदाय जमला होता. त्याचवेळी महाराज म्हणाले, मला राग असता तर इतके लोकांची भाजी करून खाल्ली असती. हे वाक्य महाराज पुष्कळ वेळा म्हणाले.
त्या गृहस्थांच्या कानावर ते वाक्य गेले व तो मनोमन ओशाळला. महाराज मनाने पूर्ण दयाळू असून ते भक्तजनांचे नेहमी संरक्षण करतात हे सर्व भक्तांना माहीत झाले होते. कोणतीही गोष्ट महाराज शब्दाने न सांगता कृतीने सांगत असत. एखाद्या वेळी कोणी सेवेकरी भांडू लागला म्हणजे महाराज त्याला जवळ बोलवीत व त्याचे हात मुंगी देत, म्हणजे मुंगी होऊन साखर खावी असे दाखवीत. श्रीमंत मालोजीराव भोसले यांची भक्ती श्री स्वामीचरणी एकनिष्ठ होती. त्यांना पुत्रप्राप्तीसाठी फार इच्छा होती. श्री स्वामी कृपेने राणीसाहेब गरोदर झाल्या आणि पुढे काही लोकांनी त्यांना पुत्र होईल किंवा कन्या होईल असा प्रश्न केला. म्हणून तेव्हा महाराज म्हणाले, बांगडी लाव. हे ऐकून राणीसाहेबांना मुलगी होईल असा अर्थ सर्वांनी घेतला व पुढे त्यांना मुलगी झाली. दुसऱ्या वेळी सुद्धा लोकांनी परत हा प्रश्न विचारला तेव्हा महाराज चुलीजवळ जाऊन बसले. तेव्हा द्वितीय कन्यारत्न झाले. तिसरे खेपस हाच प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा बंदूक सोडण्याची कृती दाखवीत स्वामी म्हणाले, लगाव अगरबत्ती व तोफेने आनंद व्यक्त करण्यासाठी आज्ञा मिली व त्यावेळी खरोखर पुत्ररत्न प्राप्त झाले आणि सर्वांकडे आनंदोत्सव झाला. अमोघ संतवाणी भक्ता उपदेशी धनी. म्हणून लक्षात ठेवा की तुमची भक्ती ही तुम्ही किती प्रेमाने करता व नियमाने करता यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात व त्यावरच तुम्ही सर्व काही मिळवू शकता. म्हणून तुमची नामस्मरणात जेवढी ताकद राहील तेवढे प्रभू व स्वामी आपले तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देतील व त्यातून तुम्ही सर्व काही मिळवू शकता व तुमची सगळे संकटे तारून जातील. हे लक्षात ठेवा व स्वामी नामाचा जप कायम करत राहा. एवढेच तुम्हाला सांगू इच्छितो. आणि तुम्ही जर स्वामींच्या नामाचा जप कराल तर मी तुमची प्रार्थना स्वामींच्या चरणी करेल की तुम्हाला लवकरच त्यांनी बुद्धी द्यावी नामस्मरणाची व तुम्ही नामस्मरण चालू करावे. तुमचं देखील चांगलं होईल. मला नक्कीच अनुभव आला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. चला तर मग एवढे बोलून आता मी हा व्हिडिओ संपवतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही तुमच्यासाठी असेच स्वामी संदेश आणत राहू. जय श्रीराम. जय श्री हनुमान. धन्यवाद.